कुकरमध्ये अवघ्या 10 मिनिटात होणारी झटपट अशी गावरान मटकीची भाजी. चला तर मग लगेचच बनवूया. नमस्कार, सानिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण झटपट अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने मटकीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. मटकीची भाजी बनवण्यासाठी इथे मी ही मोड आलेली गावरान मटकी घेतली आहे. ही चवीला एकदम भारी असते. आता ही मटकी जर तुम्ही वापरणार असाल तर बघा, जास्त मसाले घालण्याची गरजच पडत नाही. आता ही मटकी आपल्याला साफ करून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता मटकीची भाजी मी कुकरमध्ये बनवते आहे. त्यासाठी कुकरमध्ये मी 2 ते 3 पळी तेल घातलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता ह्या तेलामध्ये आपल्याला 4 ते 5 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, ते ह्याच्यामध्ये घातले. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. आता आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर कांदा चांगला मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपला कांदा चांगला परतून झाला. कांदा आपल्याला जास्त लाल रंग होईपर्यंत परतायचा नाही आहे, थोडा मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा टॉमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला. टॉमॅटोच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. एक हिरवी मिरची घेतली आहे बारीक चिरून, तीसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे. आता टॉमॅटो चांगला मऊ पडेपर्यंत परतून घेऊया. टॉमॅटो परतून झाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. चिमूटभर हिंग घालायचं आहे. 1 चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये धणे पावडर घालायची आहे. 1 चमचा बडीशोप पावडर घालूया. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोड आलेली मटकी घालून घ्यायची आहे. मटकी बघा थोडी उग्र असते, त्याच्यामुळे आपल्याला ही हळदीमध्ये आणि धणेपूड बडीशोप पावडर ह्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे. हे बघा, आता 1 ते 2 मिनिट आपल्याला मध्यम आचेवर हिला चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बघा, आपण हिला हळदीमध्ये 2 मिनिट परतून घेतलं. आता ह्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा लाल तिखट घालते आणि अगदी पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता हे आपल्याला 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बघा, मसाले घातल्यानंतर आपण परतून घेतलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. आता मी ही भाजी सुकी बनवते, त्याच्यामुळे मी अगदी ह्याच्यामध्ये पाव ते अर्धा पेला पाणी घालते. तुम्हाला जर भाजीला रस्सा हवा असेल तर थोडं जास्त पाणी घातलं तरी. आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं. आता आपल्याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे. आता मध्यम आचेवर कुकरला फक्त 1 शिट्टी घ्यायची आहे. जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाहीत, नाही तर मटकीचा गाळ होईल. हे बघा, 1 शिट्टी झाली. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कुकर संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे. कुकर संपूर्ण थंड झालेला आहे. त्याची वाफ पूर्णपणे निघालेली आहे. कुकरचं झाकण काढायचं आहे. हे बघा, इथे आपली मस्त अशी मटकीची भाजी तयार झालेली आहे. पाण्याचं प्रमाणसुद्धा अगदी बरोबर झालेलं आहे बघा. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये रस्सा हवा असेल तर थोडं पाण्याचं प्रमाण वाढवलं तरीसुद्धा चालेल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर मस्त हिरवीगार आणि ताजी ताजी घाला, म्हणजे भाजीला अजून चव येते बघा. आता कोथिंबीर घातल्यानंतर चांगली मिक्स करून घेऊया. आणि इथे आपली मस्त अशी गावरान मटकीची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छोटे मोठे साधे सोपे पदार्थ पाहण्यासाठी सानिकाच किचनला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.